गेल्या 5 वर्षात आमदार महेंद्र थोरवे यांनी 2,900 कोटीचा निधी आणला, मात्र कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विकास झालाच नाही। तो विकास जनतेला दाखवा, नाहीतर एवढा निधी घेऊन कोणाचा विकास केला ते सांगा, असा आरोप परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत थोरवे यांच्यावर केला। त्यानंतर जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते ते 4 फेब्रुवारी 2019 ला ती इमारत मंजूर झाल्यानंतर निधी वितरण झालेलं आहे, तेव्हा ते आमदारही नव्हते। त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं का मी श्रीराम ब्रिजसाठी निधी आणला, ते 6 जून 2019 ला ते मंजूर झाले, तेव्हा ते आमदारही नव्हते। ते 2019 ला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले। त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल। त्यानंतर खोपोली कर्जत कशेरे मुरबाड हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट 2013 ला मंजूर झाला आहे। 13 मला वाटतं त्याच्या आधीचे पण आमदार नव्हते, त्यांनी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे। त्यानंतर ते कोंढाणे धरणाचं सांगितलं, कोंढाणे धरणाला मी 1400 कोटी रुपये आणले। तर कोंढाणे धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर हे आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय। कोंढाणा धरण 18 ऑगस्ट 2017 ला मंजूर झालंय। त्याचं लोकांचं भूसंपादन असेल, त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतंय 2019च्याही अगोदर झालेले आहेत, आणि तेही आमदार साहेब म्हणतात आम्ही 1400 कोटी रुपयाचा निधी आणला। अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं, परंतु मी ते सगळे दादा खोटे आहेत। त्यांनी जर 2900 कोटी रुपयाचा निधी आणला असेल